नमस्कार, मी वृषाली पाटील. आपण बघत आहात एक्सप्रेस न्यूज मराठी. बातमी आहे हिंगोली जिल्ह्यातून. हिंगोली जिल्ह्यातील मेथा या गावातून मोदी सरकारच्या विकसित भारत संकल्प रथाला गावकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला. निवडून दिलेला मनुष्य आहे का? जर उद्या साहेब महाराष्ट्र पोलीस म्हणून दिलेला असेल, तिथं जर उद्या फडणवीस पोलीस लागलं तर कसं होईल? हे थोडा विचार करा. जाऊ शकतो, काही अडचण नाही. फोटो नाही काढायचा. फोटो काढायचंच ना. फोटो गावाच्या बाहेर लावले बरोबर तिकडे काढा. त्याच्याकडे गाव आहे ते विषय वगैरे काही काढा. आमच्या माणसाचा लोक आहेत ते आज 3 मुद्दे एवढे महाराष्ट्रामध्ये काढले, त्याच्याकडे कोणी दखल घ्यायला तयार नाही. या माध्यमातून फोटो तुम्ही तिकडे सरकार जर ह्या दृष्टीने जर समजा प्रचार करत असेल, गाव प्रवेश बंदी आहे पूर्ण महाराष्ट्रभर, ते भारत सरकारचं कुठे चालेल प्रचार करायला. भारत सरकार म्हणून आपण नाही होतो ना, कोणत्या गावाची किंमत आम्ही नाही थोडी म्हणायलो. सत्कार करू तुमची आम्ही गावात आल्यावर. तुम्ही जर मोदीची जर मोदी म्हणून जर कुठं प्रचार करत असाल, सरकार मोदी, तर हे आता काही सहन करून घेणार नाही कोणी. भारत सरकार म्हणल्यावर आम्ही सगळे आलो. मोदी सरकार म्हणल्याच्या नंतर आम्ही मोदीचे नाही. हे संविधानाच्या विरोधी आहे. ही गाडी संविधानाच्या विरोधी आहे. तुम्हाला कोणी मान्य करणार नाही. काय करायला हे तुम्हालाही माहिती आहे. हे महाराष्ट्रभर नाही, भारतभर म्हणायचं लोकांचे मनं दुखलेले आहेत. सोबत माणसं कोण आहेत? एक गाडी एक आणि एक बस दोनच आम्ही यावून ठेवणार आले तसं ग्रामीण आता हिंगोली करतो म्हणाले. आमचे तंटामुक्ती अध्यक्ष हे तंटामुक्ती अध्यक्ष, हे सरपंच. नाही एक इकडं आता याचं चालू आहे प्रचार, आहे की नाही?